नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 बघा. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? तर लक्षात ठेवा 7.73% इतकी उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलांची टक्केवारी आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला? खूप IMP प्रश्न आहे, जो की मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मध्ये करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा 1972. मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नांची उत्तरे देत चला. त्यामुळे काय होईल की या व्हिडिओ बरोबरच तुमचं रिव्हिजन सुद्धा होत जाईल. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 3 बघा. भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर पश्चिम बंगालमध्ये बघा सर्वात जास्त खारफुटी वने आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल बघा पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 4 बघा. अंगामी ही डॅश राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे. कोणती बघा? अंगामी. अंगामी ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर लक्षात ठेवा नागालँड या राज्यामध्ये बघा अंगामी ही जी जमात आहे ही आढळून येते. प्रश्न क्रमांक 5 बघा. शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बघा, शरावती जलविद्युत प्रकल्प हा कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा कर्नाटक या राज्यामध्ये शरावती जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857 चा उठाव हा भारताच्या निवृत्त पट्ट्यातील डॅश गटांच्या सहभागाची साक्ष देतो. तर लक्षात ठेवा आदिवासी हा जो गट आहे या गटाची तो साक्ष देत असतो. प्रश्न क्रमांक 7 बघा. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर लक्षात घ्या लोकसभा याला ती उत्तरदायी असते. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलने जारी करू शकते? तर लक्षात घ्या भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार हे भारतामध्ये चलने जारी करू शकतात. पुढचा प्रश्न बघा. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड याची स्थापना जुलै 1982 मध्ये डॅश समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली. लक्षात घ्या नाबार्डची स्थापना कधी झाली? तर जुलै 1982. कोणत्या समितीनुसार करण्यात आली? तर BN राव समिती यानुसार बघा नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणती संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही? लक्षात ठेवा परमहंस मंडळी ही संस्था गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित नाही. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या गोपाळ गणेश आगरकर कशाशी संबंधित आहेत? तर फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संबंधित गोपाळ गणेश आगरकर येतात. प्रश्न क्रमांक 11 बघा. खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबातकाच्या आखातास मिळते? नदी आणि नदी प्रणाली यावरती हा प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा महानदी. महानदी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 12 बघा. महाराष्ट्रातील दलित चळवळीला आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 13 बघा. सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची डॅश आहे? तर बघा पश्चिम घाटाची उंची किती आहे? 1000 ते 1200 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया.
भारत सरकारचे सर्व कार्यकारी अधिकार हे कोणाच्या नावावर आहेत? तर भारताचे जे राष्ट्रपती आहेत यांच्या नावावर हे सर्व कार्यकारी अधिकार आहेत. प्रश्न क्रमांक 15 बघा. मुंबई कायदे मंडळात 4 ऑगस्ट 1923 रोजी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव कोणी मांडला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर बघा सीताराम बोले. सीताराम बोले यांनी बघा सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मुक्त संचार असावा असा ठराव मांडला. कधी मांडला? तर 4 ऑगस्ट 1923 ला. आणि कुठे? तर मुंबई कायदे मंडळामध्ये. म्हणजे ह्या सर्व बाबी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. प्रश्न क्रमांक 16 बघा. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर 1893 मध्ये धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाह संघाची स्थापना केली. या ठिकाणी 2 प्रश्न पडतात. विधवा विवाह संघाची स्थापना कोणी केली? तर धोंडो केशव कर्वे. आणि कधी केली? तर 1893. प्रश्न क्रमांक 17 बघू. भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहे? तर ऑस्ट्रेलियाची जी राज्यघटना यामधून ती घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे. या ठिकाणी 2011च्या जनगणनेवर प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप IMP आहे जो की विचारला जाऊ शकतो. प्रश्न 19 बघा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? तर 18 ते 70 या वयोगटासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही उपलब्ध आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा. खाली नमूद केलेल्या कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये आहेत? अंदमान निकोबार बेटे यामध्ये बघा सर्वाधिक संख्येने वन्यजीव अभयारण्ये आहेत. प्रश्न 21 बघा. 1929च्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची उद्दिष्टे घोषित केली गेली. हे अधिवेशन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते? तर लक्षात ठेवा की लाहोर या ठिकाणी हे अधिवेशन घोषित केले होते. आणि कधी? तर 1929 मध्ये. प्रश्न 22 बघा. पाकिस्तानामधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्के कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत? तर अनुच्छेद 6 मध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्यानंतर प्रश्न 23 बघा. खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? बघा राणीगंज ही जी कोळशाची खाण आहे ही भारतामधील पहिली कोळशाची खाण आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. 13व्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर खालीलपैकी कोणी बांधले? 13व्या शतकामध्ये कोणार्क मंदिर बांधण्यात आलेले आहे. आणि कोणी बांधले? तर पहिला नरसिंहदेव यांनी हे कोणार्क मंदिर बांधले. प्रश्न क्रमांक 25 बघा. केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली? तर बघा 2000 साली केंद्र सरकारने ग्राम सडक योजना ही सुरू केलेली आहे. अशा प्रकारे बघा आपण या ठिकाणी एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत. या 25 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे बरोबर देता आलेली आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.